लोकराज्य न्यूज 24 नवा शोध नवी बातमी। वसंतदादा पाटील प्रतिष्ठान संचलित प्रतिभाताई पवार प्राथमिक माध्यमिक विद्यालय हौसाबाई सोपानराव कामठे ज्युनियर कॉलेज येथे सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तथा वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर कामटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। सदर प्रसंगी बोलताना जालिंदर कामटे यांनी सांगितले की कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि आचार अंगीकारला पाहिजे। महाराजांचं पालन पोषण माता जिजाऊ यांनी केलं। वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून शिवाजी महाराजांनी आपल्या ध्येयाची आणि स्वराज्य धोरणाची शपथ घेतली। ते शूर आणि पराक्रमी होते। त्यांचा जातीभेदाला विरोध होता। त्यांच्या सैन्यात सर्व जाती धर्माच्या लोकांना आदराचं स्थान होतं। त्यांचा लढा कोणत्याही जातीशी किंवा धर्माशी नव्हता। त्यांचा लढा होता रयतेवर होणाऱ्या अन्यायाविरोधात, अत्याचाराच्या विरोधात। त्यांनी कधीही अंधश्रद्धा पाळली नाही। कोणत्याही कामासाठी लढाईच्या मोहिमेसाठी त्यांनी कधीही मुहूर्त पाहिला नाही। त्यांनी फक्त अनुकूल परिस्थिती पाहून संधी साधली। लढाईवर असताना शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी होणार नाही याची काळजी घेतली। दुष्काळात शेतकऱ्यांचा शेतसारा माफ केला। शेतकऱ्यांचे उत्कृष्ट बिबियाणे शेतीची अवजारे पुरवली। त्यांनी सर्व स्त्री जातीचा सन्मान केला। अशा आपल्या दैवताला मी वंदन करतो। सदर प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांच्या वेशभूषा परिधान करून संपूर्ण कोंढवा बुद्रुक भागामध्ये प्रभात फेरीचे आयोजन केले। कार्यक्रमास प्राचार्य भानुदास रिटे, मुख्याध्यापिका सुरेखा कोलते, विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गायकवाड, प्रास्ताविक हेमंत जाधव यांनी तर आभार शंकर बांगर यांनी मानले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।